नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ज्या हप्त्याची आपण गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहत होतो, त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्वांच्या मनातील प्रश्न, पैसे कधी येणार? तर शासनाच्या ताज्या माहितीनुसार आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या विधानानुसार या हप्त्याचे वाटप एक भव्य कार्यक्रमाद्वारे केले जाणार आहे. बारामती येथे आयोजित एक विशेष कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते निधीचे वितरण केले जाईल. हा निधी मंजूर होणे याचा अर्थ असा आहे की सरकारकडे आता पैसे उपलब्ध आहेत आणि ते वितरणासाठी सज्ज आहेत. हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्यस्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर लक्ष ठेवले जात आहे. ज्यांनी KYC अर्थात eKYC पूर्ण केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की हा हप्ता तुमच्या आधार संकलन अर्थात आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होईल. त्यामुळे जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर ते त्वरित करून घ्या, अन्यथा निधी मिळण्यास अडचण येऊ शकते. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन आणि दूध व्यवसाय विकास विभागाने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयावर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये देते, त्याच धर्तीवर आपले राज्य सरकार सुद्धा अतिरिक्त 6,000 रुपये देण्याचे वचन पूर्ण करत आहे. म्हणजेच आता महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला एकूण 12,000 रुपये जमा होणार. शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी लागणारा खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे आर्थिक ओढताण होत असताना सरकारकडून मिळणारी ही मदत आपल्यासाठी किती महत्त्वाची असते हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 8वा हप्ता कधी जमा होणार, सरकारने त्यासाठी किती निधी मंजूर केला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ निर्माण शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची जोड मिळाली की प्रगती नक्कीच होते. नमो शेतकरी योजनेचा हा 8वा हप्ता तुम्हाला पेरणीसाठी किंवा शेती कामासाठी नक्कीच आधार ठरेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याही लिहा, आम्ही त्यावर नक्कीच उपाय सुचवू. अशाच शेतीविषयी आणि सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.